अमरावतीमध्ये काल रात्री विजेच्या गडगडाटामध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागलेली आहे। गहू, संत्रा, कांद्यासह भाजीपाल्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर बुलडाण्यामधल्या लोणार, सिंदखेड राजा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे। अवकाळी पावसामुळे घरांसह पिकांचं मोठं नुकसान झालंय। तरी दोन दृश्य आपण पाहताय। अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला होता, मात्र काल अवकाळी पावसानं जी हजेरी लावली त्याच्यामुळे उभी पिकं ही आडवी पडलेली आहेत। अमरावतीमध्ये अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसलेला आहे। बुलडाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्याच्यामुळे शेतकऱ्यांची चिंता ही पुन्हा एकदा वाढल्याचं पाहायला मिळतंय। स्वप्नील उमाप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। स्वप्नील, अमरावती आणि बुलडाणा ही दोन दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। उभी पिकं आडवी झालेली आहेत, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नक्कीच वृषाली, पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या स्वप्नावर जे आहे ते अवकाळी पावसाने जे आहे ते नांगर फिरवलेला आहे। पश्चिम विदर्भातील बुलढाणा आणि अमरावतीमध्ये जे आहे ते काल अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे आणि या अवकाळी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील अनेक पिकांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। घरांची पडझड झालेली आहे। गहू असेल, संत्रा असेल आदी पिकांचं नुकसान झालं आणि दुसरीकडे अमरावतीमध्ये देखील जे आहे ते अवकाळी पाऊस झाला आणि अवकाळी पावसामुळे जे आहे ते शेतकऱ्यांच्या शेतमालाचं नुकसान झालेलं आहे। मोठ्या प्रमाणावर संत्र्याचं उत्पादन जे आहे ते अमरावतीमध्ये घेतलं जातं। संत्रा असेल आणि गहू पिकाला जो आहे तो मोठ्या प्रमाणावर फटका बसला। काल आलेल्या अवकाळी पावसामुळे जे आहे ते अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणावर तारंबळ उडालेली होती। अक्षरशः जे आहे ते शेकडो क्विंटल पोते जे आहे ते कृषी शेतमालाचे भिजल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत, विदारक संपूर्ण चित्र आहेत। व्यापाऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणावर माल या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होता। मी तुम्हाला दृश्यांमध्ये दाखवू शकतो। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गहू असेल, तूर, सोयाबीन, हरभऱ्याचे पोते आहे आणि काल पावसामुळे ते भिजलेले आहेत आणि अक्षरशः त्याची प्रतवाली खालावली आपण बघू शकतो। संपूर्ण गहू जो आहे तो पावसामुळे असा भिजलेला आहे। ठिकठिकाणी शेकडो जो आहे ते पोते या संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहेत। सर्वात मोठी पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून जे आहे ते अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीला पाहिलं जातं। परंतु काल अचानक अवकाळी पाऊस आला आणि या अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणावर शेतमालांना बसला आणि सोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीला बसलेला आहे। मोठ्या प्रमाणावर जो तो शेतमाल भिजलेला आहे, शेतकऱ्यांचं तर नुकसान झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचं देखील नुकसान झालं। संपूर्ण व्यापारी जे आहेत ते दिवसभर माल घेऊन ठेवत असतात आणि बाजार समितीत ठेवतात, दुसऱ्या दिवशी जो आहे तो गोडाऊनला देत असतात। परंतु अशातच अवकाळी पाऊस आला आणि या अवकाळी पावसामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणावर जे आहे ते या शेतमालाचं नुकसान झालेलं आहे। दुसरीकडे कांदा असेल, उन्हाळी कांदा जो आहे तो पूर्णपणे कांद्याचं नुकसान झालेलं आहे। मोठं अतोनात नुकसान झाल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।